नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। ज्या नोव्हेंबरच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहेत तो हप्ता कधी मिळणार आहे याची माहिती मी तुम्हाला सांगतो। आता हे बघू शकता, खुशखबर घेऊन आलेलो आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता तुम्हाला एकत्र मिळणार आहे। तसेच किती तारखेला हा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे याची माहिती मी तुम्हाला देतो। आता बऱ्याच दिवसापासून ज्या लाडक्या बहिणी आहेत या आपल्या कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारत आहे, नोव्हेंबरचा हप्ता अजून आलेला नाहीये, का बरं लेट झालेला आहे, किती तारखेपर्यंत हप्ता येणार, दोन्ही हप्ते एकत्र मिळणार का? तर हो, दोन्ही हप्ते एकत्र मिळणार आहे। आणि किती तारखेला हे हप्ते येणार आहेत, दोन्ही पण नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा, याची माहिती मी तुम्हाला देतो। आता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर लाडक्या बहिणींनो, हा नोव्हेंबरचा हप्ता जो आहे हा कशामुळे लेट झालेला आहे हे तर तुम्हाला माहितच असणार आहे। आता आपल्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चालू आहे, त्याचे आता आचारसंहिता लागलेली आहे, याच्याचमुळे हा नोव्हेंबरचा हप्ता लेट झालेला आहे, हे तर तुम्हाला माहितीच आहे। तर आजची आहे 29 तारीख, 29 तारीख आहे, म्हणजे आज तर नोव्हेंबरचा हप्ता मिळू नाही शकत, म्हणजे आजचा दिवस कट झालेला आहे आणि उद्याचा आहे संडे 30 तारीख, उद्या तर अजिबातच मिळणार नाही। तर आज हप्ता तर मिळूच शकत नाही, कारण जेव्हा कधी नोव्हेंबरचा समजा कुठल्याही लाडक्या बहिणीचा ज्या महिन्यातला हप्ता मिळत असला तेव्हा मंत्री जे आहेत, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे या ट्विट करून सांगतात किंवा मीडियाशी बोलताना सांगतात 1-2 दिवस आधी, किंवा मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले हे सुद्धा सांगतात की पैसे पाठवलेले आहे, 1-2 दिवसामध्ये खात्यात जमा होणार, अशी 1-2 दिवसाआधी माहिती येते। त्याच्यामुळे अद्याप माहिती भेटली नाहीये। तर 29 तारीख आजची नाहीच आहे आणि उद्या तर संडे आहे, म्हणजे हा महिना नोव्हेंबरचा गेलेला आहे। आता नोव्हेंबरच्या महिन्यात पैसे मिळू शकत नाही, तर उरला फक्त डिसेंबर महिना। तर डिसेंबर महिन्यामध्ये आता किती तारखेला तुम्हाला पैसे मिळणार आणि दोन्ही हप्ते मिळणार कसे ते मी तुम्हाला समजून सांगतो। आता बघा, डिसेंबर मध्ये आहे 1, 2, 3 तारखेला, 3 तारखेपर्यंत निवडणूकच चालणार आहे, म्हणजे 3 तारीख पण आता कट झालेली आहे। तर आता तुम्हाला जो नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता आहे हा मिळणार तुम्हाला 3 तारखेच्या पुढे। तर कसा बघा, आता जर 10 तारखेच्या आधी तुम्हाला जर हप्ता मिळाला, 10 तारखेच्या आधी जर का हप्ता मिळाला तर तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळणार 5-6 तारखेपर्यंत, 7-8 तारखेपर्यंत किंवा 10 तारखेपर्यंत, डिसेंबरच्या 10 तारखेपर्यंत जर तुम्हाला हप्ता मिळाला तर तो फक्त आणि फक्त नोव्हेंबरचा हप्ता मिळणार। आणि जर का नोव्हेंबरच्या हप्ता 10 तारखेपर्यंत मिळणार, जर डिसेंबरच्या 10 तारखेच्या पुढे जर हप्ता सरकारने टाकला तर तो हप्ता मग तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन्ही हप्ते मिळणार एकत्रित। मग असे 3,000 रुपये तुम्हाला हे एकत्रित मिळणार। कारण आता जर डिसेंबरच्या महिन्यात सरकार हप्ता देणार आहे नोव्हेंबरचा, तर तो लवकरच देणार आहे, मग 10 तारखेच्या 5-6 तारखेच्या आत किंवा 10 तारखेच्या आतच देणार आहे। कारण जर नोव्हेंबरचा हप्ता जर सरकार मग उशिरा द्यायला सुरू करेल 15 तारखेला, 20 तारखेला, तर मग डिसेंबरचा हप्ता कधी देणार? त्याच्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता जो आहे तो तुम्हाला 10 तारखेच्या आत 5-6, 7-8 तारखेपर्यंत मिळून जाणार आणि डिसेंबरचा हप्ता मग तुम्हाला डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात 20-25 तारखेपर्यंत मिळू शकतो। आणि जर का मग असं नाहीच झालं, सरकारने 10 तारखेच्या आज जर नोव्हेंबरचा हप्ता दिला नाही, तर मग नोव्हेंबरचा हप्ता जाणार मग 10 तारखेच्या पुढे, 15-20 तारखेच्या पुढे, तर तेव्हा तुम्हाला फिक्स 3,000 रुपये मिळणार। मग दोन्ही हप्त्याचे, नोव्हेंबरचा हप्ता आणि डिसेंबरचा हप्ता असे करून दोन्ही हप्ते तुम्हाला 3,000 रुपये मिळणार। जर उशीर झाला आता डिसेंबर मध्ये पण द्यायला, तर फिक्स तुम्हाला 3,000 रुपये मिळणार। मग ते मिळणार तुम्हाला 10 तारखेच्या पुढे। आणि जर 10 तारखेच्या आधी जर तुम्हाला हप्ता पडला तर फक्त आणि फक्त नोव्हेंबरचाच हप्ता पडेल, अशी ही माहिती आहे। तर तुमच्यासाठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींनो, की तुम्हाला जर 10 तारखेच्या पुढे जर हप्ता पडला तर 3,000 रुपये येणार दोन्ही महिन्याचे, नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे। आणि जर का 10 तारखेच्या आधी तुम्हाला हप्ता पडला तर मग फक्त 1,500 रुपये येणार नोव्हेंबर महिन्याची, याची तुम्ही माहिती घ्यायची। तर चला, तर आता लाडक्या बहिणींनो, हीच तुमच्यासाठी खुशखबर होती, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रच मिळणार
तसेच किती तारखेला मिळणार आता तुम्हाला तारीख पण समजावून सांगितलेली आहे. चला तर मग अशाच माहितीसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच खऱ्या माहितीसाठी आपले व्हिडिओ बघत चला, चॅनलला सबस्क्राईब करत चला. धन्यवाद लाडक्या बहिणींनो.